जैन चातुर्मास आरंभ झालेला आहे आणि जर तुम्हाला कांदा लसूण विरहित सात्विक आणि पोटभरणीचं काहीतरी बनवायचं असेल ना, तर अशा पद्धतीने पातळ पिठलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर कढईमध्ये मी तूप गरम केलं आणि तुपामध्ये आपल्याला फक्त जिरे पावडर, कढीपत्ता, त्यानंतर हिंग, हिरवी मिरची, त्यानंतर थोडीशी हळद ऍड करायची आहे. तर सर्व जिन्नस व्यवस्थित भाजले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करा. जर तुम्ही उपवासासाठी हे पिठलं बनवत असाल तर मिठाऐवजी तुम्ही लोणचा वापर करा. त्यानंतर विस्करचा वापर करून आपल्याला ह्या ज्या गाठी गुठळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या पिठल्यामध्ये कुठल्याच गाठी राहणार नाहीत. पिठल्याला छान अशी उकळी आली की याची कन्सिस्टन्सी आपोआप थोडीशी घट्ट होते. त्यानंतर आपल्याला या पिठल्यावरती छान असा तडका द्यायचा आहे. तर थोड्याशा तेलामध्ये मी मिरची पावडर गरम करून घेते. तर आपली हिरवी मिरची खूप जास्त तिखट नसेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही तडका द्या. म्हणजेच आपल्या पिठल्याची जी चव आहे ना ती आणखीन वाढते आणि पिठल्याचा जो कलर आहे तोही थोडासा चेंज होतो. जर तुमच्या घरी साधू मुनींचा आहार वगैरे असेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे पिठलं आहे ना, ते नक्की ट्राय करून पहा. खूप छान सात्विक आणि उत्तम अशा चवीचं हे लागतं. गरमागरम भात, त्यावरती हे पिठलं आणि तुपाची धार सोबत असेल ना, तर अगदी लहान मुलंही आवडीने खातील इतकं छान हे बनतं. तर मौसूद असा इंद्रायणी तांदळाचा भात या इथे आपल्याला वापरायचा आहे आणि आपलं हे जे मील आहे ते आपण एन्जॉय करायचं आहे.